माझ्या आयुष्यातील खरं तर हा पहिला असा केक होता की हा केक बनवताना मी इतका विचार केला, खूप विचारपूर्वक हा केक बनवला जेणेकरून कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या जाणार नाहीत. तर कस्टमर होते इथल्याच पळशी गावातले आणि त्यांच्या मुलाचा 19 फेब्रुवारीला वाढदिवस होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की 19 फेब्रुवारी रिलेटेड असा काही क्रिएशन करा की दिसायलाही ते क्लास वाटेल आणि खूप सुंदर असं वाटेल. तर बनवताना माझ्यासमोर हा खूप मोठा टास्क होता खरं तर. तर केकचं साहित्य आणण्यासाठी मी शिवाजी चौकात गेले आणि तिथे समाधान दादा अवताडे आले होते. तर तिथून मी घरी आल्यानंतर केकचं ऑलरेडी स्पॉन्ज आईनं बनवलेले होते. तर त्यानंतर आपल्याला करायचं होतं फिनिशिंग. तर फिनिशिंग करण्यासाठी मी ब्लॅक कलर नॉर्मल ॲड केला जेणेकरून आपल्याला असा राखाडी कलर दिसेल किल्ल्याचा. तर किल्ल्याच्या थीममध्ये माझा असंच काहीतरी क्रिएशन करायचा विचार होता. तर ब्लॉकेज बनवण्यासाठी मी अशी मस्त एक ट्रिक वापरली. तर टूथपिक स्टिक होती त्यानं लायनिंग ओढून घेतल्या आणि चाकूच्या मदतीने नंतर ना छोटे 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 ब्लॉक पाडले. हे खरं तर मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे पण इतकं टाईम गेला ना काय सांगू, 1 तास 1.5 तास माझा हे ब्लॉक बनवण्यासाठी गेलं खरं तर. तर पांढऱ्या लाईन ओढण्यासाठी मी नॉर्मल व्हिपिंग क्रीम होती तीच पायपिंग बॅगमध्ये भरून पातळ करून त्याच्यावर ब्लॉक ओढून घेतले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की केकवर आम्हाला एक छोटी तलवार आणि जिरेटोप हवा आहे छोटासा. तर ते मी फाउंडरमध्ये क्रिएट करून घेतलं होतं आणि शिमरचा गोल्डन आणि सिल्वरमध्ये शिमरचा यूज केला छान असा लुक दिसण्यासाठी तलवारचा. त्यानंतर आपल्याला करायचं होतं जिरेटोप. तर जिरेटोप पण मी खूप छान पद्धतीने बनवलं जेणेकरून ओरिजिन वाटावा आणि ऑथेंटिक व्यवस्थित दिसावा यासाठी मस्त अशी मी ट्रिक यूज केली होती. आणि मेन म्हणजे कस्टमर म्हणतानाच मला म्हटले होते की आम्हालाही पाहायचं आहे की तुम्ही काय पद्धतीचं कसं डेकोरेशन करता हे आम्हालाही पाहायचं आहे. आणि खरंच माझ्यासमोर हा केक म्हणजे खरंच मोठा टास्क होता. तर मी 10:30-11च्या दरम्यान व्यवस्थित क्रम्बल कोटिंग फिनिशिंग करून ठेवलं. त्याच्यानंतर मी मॉर्निंगला डेकोरेशन केलं. तर मस्त होता आपला हा जिरे टोप. तर ज्यात जिरे टोपला व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन करून घेतलं गोल्डन आणि भगव्या कलरमध्ये. तर मस्त असा जिरे टोप झाला होता. शॉर्ट होता पण स्वीट खूप सुंदर दिसत होता. तर त्यानंतर केकवर अटॅच करायच्या होत्या प्रिंट्स. तर प्रिंट्स बनवताना मी एक व्यवस्थित विचार केला होता की महाराजांचा जो मोठा फोटो आहे तो अजिबात नव्हता ॲड केला. तर बालरूप महाराजांचा AI जनरेटेड छोटा फोटो यूज केला होता जेणेकरून कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत. अशा प्रकारे मी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जेणेकरून कस्टमर पण हॅपी होतील आणि कुणाच्या भावना पण दुखवल्या जाणार नाहीत. आणि त्यांनाही सांगितलं होतं की जेव्हा केक वगैरे कटिंग करणार आहोत तर त्या प्रिंट जपून ठेवा. तर आजचा हा असा टास्क होता आणि खूप सुंदर पण झाला. खरं तर मला तर खूप प्राऊड फील झालं की काहीतरी तो केक बघितला ना खूप छान वाटत होता आणि अभिमानास्पद वाटत होतं. कसा वाटला केक तुम्हाला मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.